राम शेवाळकर, नाना पाटेकर, भक्ती बर्वे आणि मी, आम्ही चौघ जण एकत्रित होतो. कार्यक्रमामध्ये शेवाळकर सरांनी माझ्या कविता ऐकल्या आणि मला वाटतं त्यावेळेस तुमच्या पिढीचे सगळे पोरं त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. तुम्ही होतात काय रमणबागेतल्या त्या कार्यक्रमाला? कारण त्या पिढीतली ती गोष्ट आहे, म्हणजे जवळजवळ 27-28 वर्षापूर्वीची ती गोष्ट आहे रमणबागेतल्या त्या कार्यक्रमाची. कविता ऐकल्याच्या नंतर मला राम शेवाळकर म्हणाले की इंद्रजीत, तुझ्या कविता फार सुंदर आहेत रे, तू मुलांसाठी कविता लिहित नाहीस का? म्हटलं सर तुम्हाला असा प्रश्न का पडला? तर ते म्हणाले, अरे तू शेतकऱ्यांवर इतक्या सुंदर कविता लिहितोस, आता मी सादर केलेल्या ऐकल्या. मी सध्या बालभारतीचा अध्यक्ष आहे, 5वीच्या पुस्तकाचं काम सुरू आहे, तर तुझी एखादी कविता 5वीच्या पुस्तकात टाकावी अशी माझी इच्छा आहे. म्हटलं सर कशी कविता हवी तुम्हाला? तर ते म्हणाले आमच्या काही अटी असतात. म्हटलं काय अटी असतात? तर ते म्हणाले उदाहरणार्थ 5वीच्या पुस्तकात कविता घ्यायची असेल तर 5वीच्या मुलाच्या आकलन कक्षेत बसेल, त्यांना कळेल, त्यांना आवडेल, त्यांना गुणगुणाविषयी वाटेल अशी ती कविता असावी त्या वयाच्या लेवलची. त्यावेळेस त्यांना मी बाप कविता दिली होती, त्यांनी ती 5वीच्या पुस्तकात टाकली होती आणि मी 5वीच्या पुस्तकात ती कविता टाकल्यानंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की प्रचंड लोकप्रिय होत आहे. एकदा पुन्हा शेवाळकर भेटल्यावर त्यांना सहज उत्सुकतेनं मी विचारलं की सर, किती मुलं माझ्या कवितेचा अभ्यास करतील? उत्सुकता असते ना कवीला की आपली कविता लागली तर किती मुलं अभ्यास करतील? तर शेवाळकरांनी मला काय सांगितलं आपल्या अलंकारिक भाषेमध्ये? ते म्हणाले, सर इंद्रजीत, तुझी कविता आता महाराष्ट्राच्या 5वीला पुजलेली आहे. म्हणजे 5वीला पुजणे हा मराठीतला वाक्प्रचार आहे आणि ती 5वीच्या वर्गात अभ्यासक्रमाला होती. 5वीला पुजणे म्हणजे जी गोष्ट टाळून पुढे जाता येत नाही तिला 5वीला पुजली असं आपण म्हणतो. तर ते म्हणाले इथून पुढे महाराष्ट्राच्या अनेक पिढ्या तुझी कविता शिकल्याशिवाय पुढे जाणार नाहीत. म्हटलं असं कसं काय म्हणताय तुम्ही? आणि त्यांचं म्हणणं खरं ठरलं. ही कविता एकदा नव्हे, दोनदा नव्हे, 3 वेळा अभ्यासक्रम बदलला तरी बदलली नाही. तीच कविता पुन्हा पुन्हा 3 वेळा अभ्यासक्रमाला लागली. त्याचं कारण असं होतं की कविता बदलणार असा अंदाज जरी लागला तरी महाराष्ट्रातले हजारो शिक्षक पत्र लिहायचे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाला आणि सांगायचे की अभ्यासक्रम बदलणार असं आम्हाला समजले, पण कृपया इंद्रजीत भालेरावांची बाप कविता बदलू नका, कारण ती मुलाला फार आवडते. आणि त्याच्यामुळे ती पुन्हा अभ्यासाला लागली. नंतर बदलणार पुन्हा अभ्यासाला लागली, 3 वेळा अभ्यासाला लागली आणि 3 वेळा अभ्यासाला लागली आणि 21 वर्ष अभ्यासाला होती. महाराष्ट्रातले कवी तक्रार करायला लागले की तुम्हाला एकच कविता आणि एकच कवी दिसतो काय, आम्ही नाहीत काय? पण महाराष्ट्रातले विद्यार्थी आणि शिक्षक आग्रह